नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 7 जानेवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आजचा आपला हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात वन लाइनर स्वरूपामध्ये। तर चला, कालचा आपला पहिला प्रश्न कोणता होता? तर 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे आपल्या देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर त्या राज्याचे नाव आहे आसाम हे राज्य। कोणते? तर आसाम हे। यानंतर 6 जानेवारी रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त नुकताच साजरा केला गेला? तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या। यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणजेच NIA चे नवीन महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राकेश अग्रवाल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेशिवाय वृक्षतोड न करण्याचे अंतरिम आदेश खालीलपैकी कोणत्या संस्थेने दिले आहेत? तर राष्ट्रीय हरित लवाद या संस्थेने। यानंतर इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर श्रीकुमारजी पिल्लई यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यानंतर डिसेंबर 2025 मध्ये भारतीय नौदलाने कोणती पाणबुडी निवृत्त केली आहे? तर INS सिंधू घोष। यानंतर भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला? तर चीन या देशाला। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, तर अलीकडेच आसाममधील गुवाहाटी येथे ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर 9वा प्रश्न होता कालचा आपला, तर जगातील पहिले कीटक म्हणजेच इन्सेक्ट्स कोणते आहेत ज्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर हक्क प्रदान करण्यात आलेले आहे? तर ॲमेझॉन मधील डंख नसलेल्या मधमाशा आहेत त्या। यानंतर कालचा आपला 10वा दिनविशेषवर आधारित प्रश्न होता, तर दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? तर 4 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न, 2026 च्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने कोणत्या शहरामध्ये नवीन सायन्स सिटी उभारण्याची मोठी घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, नवी मुंबई या। लक्षात ठेवा सर्वांनी। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2026 च्या सुरुवातीला नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे सायन्स पार्क म्हणजेच विज्ञान उद्यान उभारण्याचे आणि त्याचे पहिले चरण पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली आहे। तर नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये हे केंद्र उभारले जात असून यामध्ये रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि विविध जागतिक तंत्रज्ञानाचे दर्शन घडवले जाणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, पुण्यामध्ये। कोठे? तर पुण्यामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे। यानंतर पुढील प्रश्न तिसरा, तर बंगळूर येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कर्नाटक या राज्याने जिंकले आहे। यानंतर शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर बंगळूरमध्ये झालेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कर्नाटक राज्याने नुकतेच जिंकले आहे, जिथे त्यांनी अंतिम सामन्यामध्ये गतविजेत्या महाराष्ट्राचा 35-30 अशा फरकाने पराभव केला आहे। यानंतर पुढील प्रश्न, 11 ते 15 जानेवारी दरम्यान 58व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तेलंगणामध्ये करण्यात आले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 58व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन 11 ते 15 जानेवारी 2026 दरम्यान काझीपेट, तेलंगणा येथे नुकतेच करण्यात आले आहे। तर या स्पर्धेबद्दलची महत्त्वाची आपण खालीलप्रमाणे माहिती पाहून घेऊयात। तर ठिकाण, रेल्वे स्टेडियम, काझीपेट, तेलंगणा। गट, ही स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांसाठी आयोजित केली आहे आणि आयोजक तर खो खो फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच KKFI आणि तेलंगणा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडणार आहे। यानंतर 5वा प्रश्न, तर भारतीय लष्कराने जानेवारी 2026 पर्यंत 15 भैरव बटालियन स्थापन केले असून एकूण किती बटालियन स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 25। किती? तर 25।
तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय लष्कराने जानेवारी 2026 पर्यंत 15 भैरव बटालियन स्थापन केलेल्या असून एकूण 25 बटालियन स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि या नवीन बटालियन्स बद्दलची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तर याचे उद्देश आहे तर या बटालियन्स नियमित पायदळ आणि पॅरा स्पेशल फोर्सेस यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी स्थापन करण्यात आल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न, बंगळूर येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेमध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकले आहे. तर याविषयी महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊ. तर बंगळूर येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने ओडिशाचा 34-33 अशा चुरशीच्या सामन्यामध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले व आपले विजेतेपद कायम राखले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, इफ्को साहित्य सन्मान 2025 कोणाला नुकताच प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, श्रीमती मैत्रेयी पुष्पा यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर इफ्को म्हणजेच IFFCO साहित्य सन्मान 2025 ज्येष्ठ हिंदी लेखिका मैत्रेयी पुष्पा यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. तर या पुरस्काराविषयीची काही महत्त्वाची माहिती देखील आपण पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, कारण काय आहे तर हिंदी साहित्यातील त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे यामध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः तर ग्रामीण समाज आणि कृषी वास्तवाचे त्यांनी केलेले प्रभावी चित्रण आहे. आणि पुरस्काराचे स्वरूप तर 11 लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह आहे. यानंतर 8वा प्रश्न, ओहरे किसान या पुस्तकासाठी इफ्को युवा साहित्य सन्मान 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी, अंकिता जैन यांना. कोणाला? तर अंकिता जैन यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ओहरे किसान या पुस्तकासाठी अंकिता जैन यांना इफ्को युवा साहित्य सन्मान 2025 प्रदान करण्यात आला आहे. तर या पुरस्काराबाबतचे काही महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर लेखिका अंकिता जैन या मूळच्या तांत्रिक पार्श्वभूमीच्या असून त्यांनी पूर्णवेळ लेखनाकडे वळण्यापूर्वी सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम केले आहे. तर या पुस्तकाचा विषय ओहरे किसान हे पुस्तक कृषी जीवनातील वास्तव आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकते. यानंतर 9वा प्रश्न, सीमा रस्ते संघटनेच्या म्हणजेच BROच्या 29व्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सीमा रस्ते संघटनेच्या म्हणजेच BROच्या 29व्या महासंचालक म्हणजेच DGBR पदी लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 1 जानेवारी 2026 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला आणि त्यांनी लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांची जागा घेतली, जे 28वे महासंचालक म्हणून 31 डिसेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यानंतर 10वा प्रश्न, तर भारतीय अन्न महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रवींद्र कुमार अग्रवाल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अन्न महामंडळाच्या म्हणजे FCIच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD पदी रवींद्र कुमार अग्रवाल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. तर विद्यार्थ्यांनो, प्रश्न पाहून घेऊया. तर 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि जाता जाता सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.